अध्यक्ष महोदय, अनेक वेळा सभागृहामध्ये चर्चा होते की मराठी शाळा टिकल्या पाहिजे, मराठी शाळा कमी होत चालल्यात. परंतु मला हा प्रश्न उपस्थित करायचा सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय, की मराठी शाळा टिकल्या पाहिजे म्हणजे केवळ काही शिक्षकांच्या नोकऱ्या टिकवण्यासाठी टिकले पाहिजे का? का मराठी शाळा टिकवायचं फक्त वर्ग खोल्या आणि शौचालय जिल्हा परिषद शाळेतल्या जर बांधल्या गेल्या तर मराठी शाळा टिकतील का? अध्यक्ष महोदय, वस्तुस्थिती ही आहे की मागच्या 10 वर्षामध्ये राज्यामध्ये जे काही नवीन शाळेला मान्यता मागण्यात येते त्यापैकी 90% शाळा ह्या इंग्रजी शाळेची मागणी असते. म्हणून अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी सन्माननीय ग्रामविकास मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत. अध्यक्ष महोदय, आत्ताही जर आपण बघितला तर सर्व सदस्य फक्त वर्ग खोल्या आणि शौचालयाची मागणी करतात, परंतु याने मराठी शाळा टिकणार नाही. जिल्हा परिषदेमध्ये शिकणारे गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या मुलांचा विकास होणार नाही. कारण का एका बाजूला आपण जर बघितला अध्यक्ष महोदय, शहरामध्ये जे इंग्रजी माध्यमाची शाळा आहेत त्यामध्ये अगदी आता AC क्लासरूम आहेत, लायब्ररी असतात, डिजिटल लायब्ररी असतात, AC बस असतात ज्याच्यामध्ये GPS ट्रॅकिंग होतं, भव्य असे प्लेग्राऊंड असतात, AIचे कोचिंग चालू झालेले आहे, सहली होतात, कम्प्युटर लॅब असतात, डिजिटल क्लासरूम आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये फक्त आपण वर्गखोलीवरती आपण अडकलेलो आहोत. आणि ज्या स्पीडमध्ये वर्गखोल्या आणि शौचालयाला निधी मिळतो, आज जर 100 वर्गखोल्यांची गरज असेल कुठल्याही जिल्ह्यामध्ये तर केवळ 2 ते 5 वर्गखोल्यांना निधी मिळतो विविध माध्यमातून. या स्पीडनी फक्त वर्गखोल्या पूर्ण करण्यासाठी किमान 100 वर्षे शासनाला लागतील. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा इंग्रजी माध्यमांचे शाळा चंद्रावर जातील तेव्हा आमचा ग्रामीण भागातला विद्यार्थी मात्र तिथंच त्याच ठिकाणी असलेला असणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आहे की केंद्र सरकारच्या स्तरावर सन्माननीय मंत्री महोदयामध्ये कोठारी आयोग स्थापन करण्यात आला होता. कोठारी आयोगाने सुद्धा शिफारस केली की प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये सरासरी शिक्षणासाठी 20% राखीव बजेट ठेवलं पाहिजे. आणि माझ्या माहितीप्रमाणे आपल्या राज्यामध्ये साधारणतः 13 ते 16% शिक्षणासाठी खर्च हा या ठिकाणी राखीव ठेवण्यात येतो. तर याच्यामध्ये वाढ करून अध्यक्ष महोदय, जिल्हा परिषदेचे जे सर्व शाळा आहेत त्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या धर्तीवरती एक धोरणात्मक निर्णय घेऊन सगळ्या सुविधासह या शाळा आता केल्या गेल्या पाहिजे, ज्यामध्ये ह्या सगळ्या सुविधा असतील. आणि त्याचबरोबर त्या शाळा सगळ्या सेमी इंग्लिश मीडियम केले पाहिजे. कारण का ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महोदय, मलाही मराठी भाषेचा अभिमान आहे, पण मराठी भाषेसोबतच आज जागतिक स्तरावर जर ग्रामीण भागाचा विद्यार्थीला त्याला जर जायचं असेल तर त्या ठिकाणी इंग्रजी येणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे माझं असं मत आहे की प्रत्येक मराठी शाळा ही सेमी इंग्लिश मीडियम केली पाहिजे, अशी मागणी मी करतो.